पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सकाळी उठल्याबरोबर बहुतेकांचं पहिलं काम काय असतं? कॉफीचा कप हातात घेणं। पण जर मी सांगितलं त्या कॉफीमध्ये दळलेले कॉकरोच असतात, विश्वास बसत नाही ना? पण ही गोष्ट काही अफवा नाही बरं। चला जाणून घेऊया या धक्कादायक सत्यामागचं विज्ञान। कॉफीमध्ये किड्यांचं आणि कॉकरोचचे तुकडे सापडतात। लोक घाबरले, काहींनी तर कॉफी पिणं बंद केलं। पण ही बातमी खरंच खरी होती का की फक्त अफवा होती? तर कॉफी तयार करण्याची खरी प्रक्रिया कशी असते? कॉफी बीन्स झाडावरून तोडल्या जातात, वाळवल्या जातात, नंतर मोठ्या फॅक्टरी भाजून दळल्या जातात। या सगळ्या प्रक्रियेदरम्यान काही वेळा लहान कीटक, धूळ किंवा झुरळांचे अवशेष यात मिसळले जाऊ शकतात, कारण मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कॉफी बीन्स पूर्णपणे कीटकमुक्त ठेवणं जवळपास अशक्य असतं। पण लक्षात ठेवा, हे जिवंत कॉकरोच नसतात बरं, फक्त काही सूक्ष्म तुकडे असतात जे दळण्याच्या प्रक्रियेमध्ये मिसळतात। अशा सूक्ष्म कीटकांचे तुकडे काही प्रमाणात असणं नैसर्गिक आहे आणि आरोग्याला हे हानिकारक नाही। तर उदाहरणार्थ 100 ग्रॅम कॉफी पावडरमध्ये काही मायक्रो तुकडे असले तरी ती सेफ टू ड्रिंक असते, कारण ते प्रमाण खूप कमी असतं। म्हणजे आपल्या कपात असलेली कॉफी धोकादायक नाही, पण निसर्गाने दिलेली एक रियालिटी चेक मात्र नक्की आहे। तेव्हा लक्षात ठेवा, आपण जी कॉफी पितो ती 100% शुद्ध नसली तरी ती आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे, कारण निसर्गात परिपूर्ण असं काहीच नाही आणि म्हणूनच प्रत्येक घोटात एक रहस्य दडलं आहे। आता यावर तुम्ही काय करू शकता? तर सेंद्रिय कॉफीचा वापर करा। नैसर्गिकरित्या कॉफीचे उत्पन्न करणारे शेतकरी आणि कंपन्या कीटकाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी अधिक काळजी घेतात। किंवा पूर्ण कॉफी बीन्स खरेदी करा। पूर्ण कॉफी बीन्स खरेदी करून तुम्ही त्यांना घरीच बारीक करू शकता, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की ही कॉफी स्वच्छ आहे। त्याचबरोबर अन्न सुरक्षेच्या मानकांचे पालन करा। कॉफी प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या अन्न सुरक्षेच्या मानकांचे पालन करतात आणि त्यांची उत्पन्ने सुरक्षित असल्याची खात्री करतात। शेवटी निष्कर्ष एवढाच निघतो की कॉफी ही आपल्या शरीराला अजिबात हानिकारक नाही, तुम्ही पिऊ शकता। ही माहिती आवडली का? मग व्हिडिओला लाईक करा आणि कविता पाटील रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोणतेही बाहेरचे विकतचे पदार्थ घेण्यापेक्षा स्वतः घरी बनवलेले पदार्थ केव्हाही हेल्दी असतात। तर तुम्ही म्हणाल, हे सर्वच पदार्थ आम्हाला घरी बनवता येत नाहीत, तर त्यासाठी आपल्याकडे उपाय आहे ना। कविता पाटील रेसिपीजला सबस्क्राईब करा। त्यावरती तुम्हाला प्रत्येक पदार्थ घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा अतिशय साध्या पद्धतीने सांगितलेले आहे। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।